शिवसम्राट नवयुग मराठी न्यूज. आवाज तुमचा, बातमी आमची. लातूर शहराची ओळख ठरलेले सिद्धेश्वर यात्रा आणि त्या यात्रेशी निगडीत काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी आज शहरात धरणे आंदोलन करण्यात आले. नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. लातूर शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात भरली जाणारी सिद्धेश्वर यात्रा ही शहराची सांस्कृतिक ओळख मानली जाते. मात्र यात्रेच्या व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर आज आंदोलनकर्त्यांनी तीव्र भूमिका घेतली. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या अशा: सिद्धेश्वर महाराज ग्रामदैवत यात्रेचं शुल्क पास रद्द होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष, आमचा लढा हा चालूच राहणार आहे. लातूर शहराचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचा जे प्रवेश शुल्क तो शुल्क तात्काळ कायमचा बंद केला पाहिजे, कारण हा इथल्या नागरिकांना तो नाही. लातूर शहराचं जे टेंडर आहे, मग ते प्रशासक मधून असेल किंवा जे लातूर शहराची ट्रस्ट असेल, या दोघांचं काय खिचडी शिजत आहे, आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. आम्ही फक्त समस्त नागरिकांच्या समस्या आहेत, त्या समस्यावर जे आमचा संघर्ष चालू आहे. या धरणे आंदोलनात दीपक गंगणे, शिवसम्राट सेनेच्या प्रदेश अध्यक्षा कावेरीताई विभूते, हातीमभाई शेख, बिभीषण तांबारे, हैदर शेख, प्रकाश सरवदे, निसार शेख, संजय कांबळे, भोजन पवार, भोजन चव्हाण, गणपत माने, चंद्रकांत पवार, खंडू मस्के, सुनील सोने, सुभाष देशमुख, सुधाकर कांबळे, बालाजी भांडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. सिद्धेश्वर यात्रेचा गौरव आणि नागरिकांची सोय या दोन्ही गोष्टी जपल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. लातूरच्या लोकप्रिय सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनाकडे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.